चांदवड येथे काँग्रेसचा शेतकरी हक्कांसाठी धरणे आंदोलन. शेतकरी कर्जमाफी, कांदा व टोमॅटो शेतीमालाचे बाजारभाव तसेच निर्यातीवरील 20% शुल्क हटविण्याच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने चांदवड तहसील कार्यालयासमोर मंगळवारी दिनांक 4 मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, तालुकाध्यक्ष संपतराव वक्ते तसेच शहराध्यक्ष नंदकुमार भागवत कोतवाल यांनी केले. या आंदोलनादरम्यान तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप ही कर्जमाफी मिळाली नाहीये. त्यातच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 20% वाढविल्याने बाजारभाव गडगडले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेती हा देशातील लाखो नागरिकांचा मुख्य आधार आहे, मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे आणि ते पुन्हा कर्जबाजारी होत आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये चांदवड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे शेती नुकसान झाले होते, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तसेच खरीप व रब्बी हंगामासाठी घेतलेल्या पीक विमा योजनांचा लाभ अद्याप मिळालेला नाहीये. शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्यासाठी ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नाहीये, त्यामुळे शेतीच्या सिंचनावरही परिणाम होत आहे. सरकारने या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या धरणे आंदोलनात शिरीष कुमार कोतवाल, नंदकुमार भागवत कोतवाल, संपतराव वक्ते, सागर निकम, राहुल कोतवाल, शिवाजी कासव, भीमराव जेजुरे, बाळासाहेब शिंदे, पंकज दखणे, संदीप जाधव, नंदकुमार रघुनाथ कोतवाल, दिनेश गायकवाड, दत्तू ठाकरे, रमणलाल लोढा, शिवाजी बर्डे, दत्तात्रय शिंदे, सुभाष शेळके, राहुल अग्रवाल, कमोद्दीन इनामदार, दौलत शिंदे, समाधान पवार यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी संकटात असताना सरकार झोपले आहे असा आरोप काँग्रेसने केला असून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी लढा सुरूच राहील असे काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले. वीज पुरवठा देऊ आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे महिलांना जे लाडक्या बहिणीला सुद्धा 2100 रुपये देऊ, असे सर्व निवडणुकीपुरते त्यांनी खूप मोठी आश्वासनाची खैरात केली. आणि जर आता पाहिलं तर कोणतीही गोष्ट जर पाहिली तर त्याचा तर अंमलबजावणी होतच नाही, परंतु त्याच्या उलटच काम आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाचं चालू आहे. कांद्याला कुठंतरी भाव वाढतो तर तो भाव कमी करायचा, शेतकरी कसा खड्ड्यात जाईल आणि व्यापारी कसा पुढे येईल. आमचं म्हणणं व्यापारी पुढे आला पाहिजे, परंतु ज्या टायमाला शेतकरी सुजलम सुफलम होईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं व्यापारी पुढे येईल. परंतु ह्या शासनाचे जे धोरणं किंवा जे निर्णय, कर्जमाफीचा जो निर्णय घेतला होता त्यांनी 10 वर्षापूर्वी सुद्धा कर्जमाफीचा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना कर्जमाफी दिली होती, ती त्यांनी पूर्ण केली नाही. आणि आता सुद्धा या इलेक्शनला त्यांनी कर्जमाफीचं जे गाजर दाखवलं आपण असंच म्हणू, तर ते सुद्धा ते पूर्ण करीत नाही. कांद्याची 20% निर्यात शुल्क लावून जर आज 3000च्या पुढे कांदा ढाळला होता, तो सुद्धा पुन्हा त्यांनी मागं आणला. सोयाबीनचं तसंच आहे, सोयाबीनला सुद्धा त्यांनी 7000ची मागणी ज्या टायमाला आघाडी सरकार होतं तर 7000ची मागणी करायची आणि आता 4000च्या पुढे सोयाबीन विकत नाही. म्हणजे येणारा खर्च, होणारा खर्च, द्राक्षासारखं सुद्धा उत्पन्न आज बांगलादेशाला इकडं पाठवायचं ठरलं तर 1000 2-2 हजार रुपये एका कॅरेटला नुसतं निर्यात शुल्क जातं. म्हणजे जर निर्यात शुल्क आणि एवढंच जर शेतकरी जर भरत राहिला तर शेतकऱ्याला मागं काही राहत नाही. यासाठी ह्या शासनानं कुठलेतरी निर्णय घेतले पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. ह्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आम्ही आज आपले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार माननीय श्री भाऊ कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं धरणे आंदोलन, या सरकारला जाग आली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण इथं धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आता शासन काय निर्णय घेईल आणि आपण आपल्या मार्फत काय आता ते कसे दखल घेतील, परंतु आपण सुद्धा चांगल्या प्रकारची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्या दृष्टीनं आपण शासनापर्यंत आमची या मागण्या पोहोचवाव्या. लाडक्या बहिणीचा जर विचार केला तर त्यांनी 2100 रुपये दिले, हा तर भाग वेगळा आहे. निवडणुकीपुरते त्यांनी त्या टायमाला 80-90% महिलांना 90% महिलांना त्यांनी पैसे दिले होते, परंतु आता त्याच्यामध्ये कात्री लावून साधारण 5-25% महिलांना फक्त
पैसे मिळतात आणि ते सुद्धा मला वाटतं आता कदाचित हे शासन जर राहिलं, म्हणजे ईव्हीएम शासन जर राहिलं तर हे सर्व बंद होतील. तर हे बंद न होता महिलांना सुद्धा खऱ्या अर्थानं 100% महिलांना 2100 रुपये जर त्यांनी घोषणा केलेली, निदान ती तरी त्यांनी द्यावा, अशी आमची ही मागणी आहे. आणि आंदोलनाच्या संदर्भात काय सांगाल? विषय असा आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं की आम्ही सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. आता त्यांची सरकार येऊन देखील 4 महिने दुसरा अधिवेशन होतंय, तिसरं अधिवेशन होतंय, अजूनपर्यंत कर्जमाफी होत नाहीये. माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की अधिवेशन चालू आहे आणि मार्चच्या बजेटमध्ये शेतकऱ्याच्या साठी तरतूद करून संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. दुसरा मुद्दा असा आहे की प्रचंड सोयाबीन पिकलं, बऱ्यापैकी सोयाबीन पिकलं, बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन अजून घरात पडू नये आणि जे सरकारचे खरेदी केंद्र होते ते बंद झाले, ते खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांकडे उर्वरित असलेलं सोयाबीन खरेदी केलं पाहिजे. तिसऱ्या नंबरचा मुद्दा आहे, हे सगळं होत असताना कांद्याचे बाजार अपडाऊन होत आहेत. साधारण 500-500 हजार रुपयाने भाव कधी चढतात कधी पडतात. मग याचं कारण काय? तर केंद्र सरकारनं कांद्यावर 20% निर्यात मूल्य लावलेलं आहे. ते जर रद्द केलं तर कदाचित 200-400 रुपयाचा किंवा कायम स्थिर 2-2.5 हजार रुपयाचा भाव शेतकऱ्याला मिळू शकेल. ती एक आमची मागणी आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी बसलोय. आज विहिरीत पाणी नाहीये आणि शेतकरीला वीज मिळत नाहीये. मग यांनी कबूल केलं होतं की आम्ही जी शेतकऱ्याला वीज देऊ ती पूर्ण दाबानं आणि रेग्युलर वीज देऊ. ती वीज आम्हाला मिळाली पाहिजे रेग्युलर, ही आमची मागणी आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि यांनीच विधानसभेच्या निवडणुकीत असं सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणीला 1500च्या ऐवजी 2100 रुपये देऊ. ते 2100 रुपये त्यांनी चालू केले पाहिजे. या विविध मागण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलोय. आमची अपेक्षा अशी आपल्या माध्यमातून हा आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा आवाज राज्य सरकारपर्यंत गेला पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे कान उघडले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या लाभामध्ये या गोष्टी पडल्या पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. त्याच पद्धतीने मागच्या वर्षी बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. पाऊस होतो नाही असं नाही, पण टप्प्याटप्प्याने व्हायचा, परंतु हा एकदम सुरू झाला आणि इतका पाऊस झाला तर लोकांच्या जमिनी वाहून गेल्या, लोकांची पिकं वाहून गेली. त्यांना देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, विम्याचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे आणि त्याला शेतकऱ्याला स्थिरता येण्यासाठी मदत केली पाहिजे, या आमच्या प्रामुख्याने मागण्या. काय सांगाल तुम्ही आज? युवक म्हणून शेतकऱ्यांना राज्य सरकारने आपल्या इलेक्शनच्या वेळेस सगळ्या शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही संपूर्ण कर्जमाफी देऊ, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. तर ते कोणतंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. त्यासाठी आम्ही युवक काँग्रेसतर्फे आज हे आंदोलन आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली करत. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.